इमर्जन्सीमध्ये कोणाकडे पैसे मागण्याची वेळ येणं म्हणजे हा आपल्या वैयक्तिक अपयशाचा प्रश्न असतो असं नाही, तर आपल्याला आपल्या आर्थिक नियोजन करताना आपण एक महत्त्वाची बाब विसरतो, तो म्हणजे इमर्जन्सी फंड तयार करणं. अचानक येणारा मेडिकल खर्च किंवा तात्पुरतं इन्कम बंद झालं, एखादा मोठा खर्च आला, तर अशा वेळेला जर तयारी नसेल तर लोक अडचणीत येतात. आणि ह्या वेळेला फक्त दोनच पर्याय असतात की हे सर्व पैसे त्या प्रसंगी उभे करणं किंवा आर्थिक तणाव सहन करणं. आणि ह्या दोन्ही गोष्टी मानसिक शांतीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी अजिबात चांगल्या नसतात. मुद्दा हा नाही आहे की तुम्ही किती कमवता, मुद्दा हा आहे की तुम्ही कितीही कमवलं तरी तुम्ही अशा आर्थिक परिस्थितीसाठी, अचानक येणाऱ्या परिस्थितीसाठी किती पैसे बाजूला ठेवले आहेत ते महत्त्वाचं आहे. एक सोपं उदाहरण पाहूया की एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न महिन्याला 20,000 रुपये आहे. ही व्यक्ती देखील दर महिन्याला थोडे थोडे पैसे बाजूला ठेवून त्याच्यासाठी एक सेफ्टी नेट म्हणजेच इमर्जन्सी फंड तयार करू शकतो. तो कसा तयार करता येईल? ही जी ठराविक रक्कम जी आहे तो महिन्याला रिकरिंग डिपॉझिटमध्ये टाकू शकेल, फिक्स डिपॉझिटमध्ये टाकू शकेल, लिक्विड फंडमध्ये टाकू शकेल. वेळ आणि शिस्त ह्यामुळे एक चांगला भलाभक्कम सेफ्टी नेट तयार होऊ शकतो. इमर्जन्सी फंड तुम्हाला श्रीमंत बनवत नाही, पण तो तुम्हाला निर्णयक्षम बनवतो. तो तुमच्या गरजेच्या वेळी तुमच्या पायावरती उभं राहायला मदत करतो आणि तुमचा स्वाभिमान सुरक्षित ठेवतो. लिक्विड फंड कसे काम करतात आणि लोक इमर्जन्सीमध्ये हा लिक्विड फंड कसं वापरतात हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये लिक्विड टाईप करा.